अधिवेशन अपनी समाप्ति की ओर है। ऐसे में शिवसेना बालासाहेब ठाकरे गुट के नेता भास्कर जाधव ने पत्रकारों से वार्तालाप के दौरान सरकार के कार्य पर टिप्पणी की। साथ ही उन्होंने शशिकांत शिंदे को प्रदेशाध्यक्ष पद संभालने पर हार्दिक शुभकामनाएं दी। जाधव ने कहा कि शिंदे इस महत्वपूर्ण पद को पूरी जिम्मेदारी और समर्पण के साथ निभाएंगे। अपेक्षा अशी अजूनही 2 दिवस आहे। अधिवेशन संपण्याकरता 3 दिवस आहेत आणि या 3 दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता याच्या नावाची घोषणा अध्यक्ष करतील असा अजूनही मला अपेक्षा आहे, विश्वास आहे। परंतु एकंदरीत सरकारचं वागणं जर बघितलं तर लोकशाहीची इज्जत, लोकशाहीची इब्रत, लोकशाहीमधल्या प्रथा परंपरा आणि लोकशाहीची मधली सभ्यता ही जर या सरकारने ठेवायचीच नाही म्हटलं तर इतकं पाशवी बहुमत असताना सुद्धा ते विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा करत नाहीत। याचा अर्थ ते आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी समोरच्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांची एवढी पापं आहेत, ती पापं कदाचित बाहेर येतील या भीतीपोटी ते विरोधी पक्ष नेत्याची निवड करत नाहीत। की विरोधी पक्ष नेता असावा हा नियम, प्रथा, परंपरा केवळ नाही तर आपल्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये विधिमंडळाला, लोकसभेला विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे। आजपर्यंत एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य संख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडता येत नाही असा वर्षानुवर्ष एक अपप्रचार होता आणि वर्षानुवर्ष त्या पद्धतीनं विरोधी पक्षनेतेपद डावललं गेलं। परंतु आपण हे पटवून दिलं की कुठेही एकूण सदस्य संख्येच्या 10% लोकसंख्येची अट विरोधी पक्ष निवड करण्याकरता कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही, प्रथेमध्ये नाही, परंपरेमध्ये नाही, घटनेमध्ये सुद्धा नाही। आणि हा माझा दावा हा विधिमंडळानं, सचिवालयाने म्हणजेच अध्यक्षांनी लेखी पत्र देऊन मान्य केलेलं आहे। तुमचं असं म्हणणं आहे की मंत्री घाबरतायत? 100% घाबरतायत। आज त्याचं चित्र तुम्ही बघितलं असाल। समोर आम्ही दोघे चौघे जण आहोत आणि अख्खं सभागृह उठून आम्हाला फेस करायला बघत होतं, पण आम्हाला फेस करू शकले नाहीत। ते घाबरतात। आम्ही या ठिकाणी आत्तापर्यंत एकंदरीत या ठिकाणी समंजसपणा ठेवला होता। समंजसपणे वागू, समंजसपणे निर्णय होतील आणि समंजसपणेच पुढचं कामकाज करू। परंतु सरकारचा दुष्ट हेतू स्पष्ट व्हायला झालेला आहे। शेवटचे 2 दिवस वाट बघूया, नपेक्षा सरकारचा दुष्ट हेतू हा स्पष्ट होणारच आहे। अध्यक्ष म्हणाले की अध्यक्षांनी, आता तुम्हीच अध्यक्षांना विचारा की तुम्हाला हा विचार करायला किती वेळ लागेल। हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना विचारलं तर बरं होईल। लोकशाही करता विचार झालेलाच आहे ना। विधिमंडळाने मला 10% सदस्य संख्येची अट नाही हे पत्र विधिमंडळात दिलं ते कुठल्या आधारावर दिलं? विचार करूनच दिलं ना। नियमने कायद्यामध्ये 10%ची अट नाही असं विधिमंडळाने पत्र दिलं म्हणजे कुणी दिलं? अध्यक्षांनीच दिलं। पत्र आपण सचिवांच्या नावानेच ॲड्रेस करत असतो आणि सचिवांच्या नावाने आपण ॲड्रेस केलं। निवडणूक झाल्या आपण पत्र दिलं तेव्हा अध्यक्षांची निवड झालेली नव्हती, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर आम्ही अध्यक्षांना भेटलो आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की अजूनही विचार कोणत्या पातळीवर करायचा हे तुम्ही विचारलं तर बरं होईल। मी काही गोष्टी ह्या कॅमेऱ्यासमोर बोलाव्या लागतात, काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात, कारण काही प्रश्न हे समोरासमोर बसून सोडवायचे असतात आणि म्हणून प्रश्न सोडवायची वेळ येईल त्यावेळेला दोन्ही भाऊ एकत्र बसतील आणि त्यांना कोणत्या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे तो सोडवतील। तोपर्यंत राज ठाकरे काय म्हणाले आणि आणखीन कोण काय म्हणाले याच्यावर भाष्य करणं माझ्या अधिकारात नाही।